सोलापूर शहरात श्रीराम नवमीच्या निमित्ताने एक भव्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर यांच्या वतीनं 51 प्रभू श्रीराम मूर्ती वाटप आणि विराट हिंदू संमेलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व उत्सव अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे करत असून संस्थापक अध्यक्ष सुधीर भाऊ बिरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता चिल्ड्रन पार्क वालचंद कॉलेज जवळ कर्णिक नगर सोलापूर येथे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तेलंगणाचे आमदार राजासिंह ठाकूर, जतचे आमदार गोपीचंद पडळकर तसेच समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद भाऊ एकबोटे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात 51 प्रभू श्रीराम मूर्तींचे वाटप, रामरथाचे भव्य आगमन आणि पूजन सोहळा तसेच विराट हिंदू संमेलन अशा विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य सोहळ्यास सोलापूर शहर व परिसरातील सर्व रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उत्सव अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांनी केले आहे. जय श्रीराम. नमस्कार, मी डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, उत्सव अध्यक्ष श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर. श्री राम जन्मोत्सव हा आपल्या संस्कृतीचा आणि श्रद्धेचा उत्सव आहे. येत्या श्री रामनवमीच्या उत्सवानिमित्त आम्ही सोलापुरात 51 श्रीरामांची मूर्ती वाटपाचा उपक्रम घेतलेला आहे. हा उपक्रम येत्या शुक्रवारी 20 मार्च 2026 ला सायंकाळी 5 वाजता चिल्ड्रन्स पार्क कर्णिक नगर सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या उपक्रमासाठी तेलंगणाचे आमदार माननीय राजासिंहजी ठाकूर तसेच माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर व श्री मिलिंदजी एकबोटे हे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही नम्र विनंती. जय श्रीराम. जय श्रीराम. सर्व हिंदू बांधवांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ यांच्या वतीनं हिंदू मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि या पवित्र दिनी प्रभू श्रीरामचंद्राच्या 51 मूर्तीचं वाटप हाही शुभ कार्यक्रम या दिवशी ठेवलेला आहे. मी स्वतः या कार्यक्रमाला येणार आहे. आपण हजारोच्या संख्येनं रामनवमीच्या दिवशी सोलापुरामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं ही विनंती. जय श्रीराम.